नमस्कार. लावण्या खूपच विचित्र वागत असते. तिला असं वाटत असतं आपण जर का सात्विकासारखी साडी नेसली, तिच्यासारखं वागलो तर कदाचित आपण अर्णवच्या मनात घर करू शकू. पण अर्णवने मात्र तिथल्या तिथे लावण्याच्या नांग्या ठेचलेल्या असतात. आणि लगेच अर्णव म्हणतो, लावण्या, तू मला हे सर्व इम्प्रेस करण्यासाठी करतेस ना? पण कितीही काही झालं, तू मला कितीही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलास, माझ्या आईसारखी नटून थटून आलीस, तरीसुद्धा तू माझ्या मनावरती काहीच भाव करू शकत नाहीस आणि माझ्या मनावरती त्याचा प्रभावच होऊ शकत नाही. हे ऐकून मात्र लावण्या चांगली चकित पडते. लावण्या लगेच मोठ्याने बोलते, ए यार, तू काय बोलतोयस? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, खरं सांगू का? तू प्लीज हे सर्व थांबव आणि तुझ्या घरी निघून जा. कारण तुझ्या स्वप्नातच काय, पण रिॲलिटीमध्ये सुद्धा तुझा AR कधीच तुझा होऊ शकत नाही. मी तुझा एक वेळ मित्र होऊ शकतो, पण जर का जोडीदार म्हणत असशील तर जोडीदार म्हणून मी तुझा विचार कधीच करू शकत नाही. हे ऐकून लावण्याचा इगो दुखावलेला गेलेला असतो. त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव, अरे काय बोलतोस? एखाद्या मुलीशी कसं बोलायचं हे सुद्धा तुला समजत नाही का? अरे तिचं मन दुखावतोस ना. साधं तिला म्हणाला असतात की खूप छान दिसते, झालं असतं ना. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ती छानच दिसते, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. पण ती जर का छान दिसते म्हणून तुम्ही जर का माझं लग्न तिच्याशी लावण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचं करताय. तर तुम्ही असा विचारसुद्धा करू नका. आणि जर का तुम्ही असा विचार करत असाल तर खरंच धन्य आहात तुम्ही. तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरीने अगदी छान प्रकारे साडी नेसलेली असते. अर्णवची नजर ईश्वरीवरती पडताच अर्णव खूपच गांगरतो. अर्णवला काय करावं तेच कळत नाही. अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, आजीसुद्धा ईश्वरीकडे पाहतच राहते. तेव्हा लगेच लावण्या म्हणते, मी जे करायला जाते त्यामध्ये ही पोरगी येते. खरं सांगायचं तर मला हिच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही. प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये येऊन हिला काय मिळतं देव जाणे, पण हिला माझ्यापासून लांब करायचं आहे मला, आणि त्यासाठी मी काहीही करेन. पण मी मात्र आता शांत बसणार नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीजवळ जातो आणि ईश्वरीला म्हणतो, काय मिस इंदोर, आज कुठे दौरा आहे? खूपच छान दिसतेस. हे ऐकल्यानंतर मात्र लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आजी लावण्याकडे बघतच बसते. त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरीला म्हणतो, ये ना, आत ये ना. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, हो आलेच. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, तुम्ही आज चक्क माझ्यासाठी बोललात, खरंच कमाल वाटते. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, जी गोष्ट मला आवडते, ज्या गोष्टीबद्दल मला भरभरून बोलावंसं वाटतं, ती गोष्ट मी कधीच बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्लीज तू असा विचारसुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हो मला माहिती आहे ना, मला सगळं काही कळतंय. पण अर्णव सर, तुम्ही आज ज्या पद्धतीने बोललात ती पद्धत खरंच मला खूप आवडली. तेव्हा अर्णव खूपच खुश असतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव बेडरूममध्ये असतो तेव्हा मात्र तो ईश्वरीचाच विचार करत असतो. तो ईश्वरीशीच बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी मात्र कामात असते. ते बघून मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो. अर्णव म्हणतो, हिच्याशी तर मला बोलायचं आहे, पण ही तर मला भावसुद्धा देत नाही. काय करावं तेच कळत नाही आहे मला. पण काही झालं तरीसुद्धा मला आता बोलावं लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. इकडे आजीला अंजली बोलते, आजी जरा विचार कर, तू काय वागतेस या गोष्टीचा. तू जर का विचार केलास तर बरं होईल. खरं सांगायचं तर मला तुझे हे वागणंच पटत नाही, प्लीज समजून घे. तेव्हा मात्र आजी बोलते, पुरे, आता या सर्व गोष्टी संपल्या. कारण काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही.
अगं मला सुद्धा ईश्वरीच या घरची सून म्हणून हवी होती, पण शेवटी ईश्वरीची पत्रिका जुळत नाही म्हटल्यावरती आपण तरी काय करणार. मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि या सर्व ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही. त्यावेळेला अंजली बोलते, आजी तू हे चुकीचं वागतेस. खरं सांगू का आजी, मला तुझं हे वागणंच पटत नाही. त्यावेळेला आजी बोलते, तुला काय पटतं आणि काय नाही याच्याशी माझं देणं घेणं नाही. फक्त मी एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे तू प्लीज शांत राहा आणि तू आता या गोष्टीमध्ये नको पडूस. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, आजी काय झालं आहे? कोणत्या गोष्टीमध्ये? तुम्ही काही बोलत होतात का? सॉरी, माझं चुकलं, मी असं मध्ये यायला नको होतं. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, आम्ही काही बोलत नव्हतो, तू प्लीज ये आणि तुला असं सॉरी वगैरे म्हणायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुझ्या सोबतच आहोत. त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही नका काळजी करू, तुम्ही मला जे काम दिलं आहेत ना ते योग्यच दिलं आहे. खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचं. तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते, पुरे झालं, आता हा विषय बंद करशील का? अंजली खरं सांगू का, हा विषय वाढवू नकोस. आणि ईश्वरी तू खूपच छान दिसतेस बाळा, खरंच तुझी नजर काढली पाहिजे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आजी सोडा हो, माझी कसली नजर काढताय? आणि तसंही तुम्ही माझा विचार करू नका आजी, तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्हाला खरं सांगू का आजी, तुम्ही स्वतःचा विचार केला तर बरं होईल माझा विचार करण्यापेक्षा. त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते, पुरे झालं, चला आपण बाहेर जाऊन बसूया. इकडे अर्णव ईश्वरीजवळ आलेला असतो आणि ईश्वरीला बोलतो, काय चाललं आहे तुझं? तू मुद्दाम खोटेपणा करतेस का माझ्याशी? असं का वागतेस तू? असं वागून तुला काय मिळतं? तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, अजिबात नाही, मला काहीच मिळत नाही, पण मला आता मात्र कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. अर्णव सर प्लीज तुम्ही माझ्यापासून लांब राहा. तेव्हा अर्णव बोलतो, का मी तुमच्यापासून लांब राहायचं ते सांग. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुमचं आता लग्न ठरतं आहे, उगाचच कुणालाही काहीही प्रॉब्लेम नको आणि तुम्ही जर का लांब राहिलात तर मला बरं वाटेल. प्लीज असा विचारसुद्धा करू नका आणि लवकरात लवकर सर्व काही गोष्टी ठीकच होतील. पण प्लीज तुम्ही असं स्वतःला माझ्याजवळ ओढून घेऊ नका. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी तू काय बोलतेस कळतंय का? त्यावेळेला ईश्वरी स्वतःशीच बोलते, अर्णव सर तुम्ही जर का माझ्याजवळ आलात तर मी स्वतःला थांबवू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव आणि ईश्वरी एकत्र येतील का? आणि लावण्याला अर्णव धडा शिकवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.